एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी ठरवले स्वयंपाक वगैरे आवरलाय, कपडे वगैरे आवरले, पण मी आज जो किचन वट्टा आहे तो डीप क्लिनिंग करणार आहे. त्याच्यासाठी एक सोल्युशन पण बनवते, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण खूप खूप वेळेस काय होतं, किचन कट्टा खूप चिकट व्हायला लागतं आणि त्यातल्या त्यात आमचं पत्र्याचं घर असल्यामुळे तर जास्त प्रमाणामध्ये धूळ वगैरे येते. तर ते सोल्युशन काय आहे ते चला तुम्हाला मी दाखवते. आणि वारं खूप छान सुटलेलं आहे, बघू शकता. छान असं वारं सुटलेलं आहे आणि कपडे वगैरे सगळे आटोपलेले आहेत, कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. आता किचन वाटा साफ करायचा आहे, स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. तर चला मग आपण करूया. तर मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे, जास्त गरम किंवा थंड नाही घेतलेलं आहे, असं कोमट म्हणजे आपल्या हाताला सोसेल एवढंच कोमट घ्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये मी थोडंसं आपला जो निरमा पावडर असतो तो घातलेला आहे आणि थोडीशी आता जी आपली कपड्याची साबण आहे ती घालत आहे आणि छान असं कोमट पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. मी कुठलेही असे महागडे लिक्विड किचन वटा साफ करायला वापरत नाही. त्याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे. आपल्या घरात वस्तू आहेत त्याच वस्तूतून आपल्या घरातली क्लिनिंग होत असेल तर आपले पैसेही वाचतात. तर आपण ते इतर चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करू शकतो आणि ट्रस्ट मी, ह्या मिश्रणाने किंवा ह्याच्याने वटा खूप क्लीन होतो. तर छानपैकी मग आता हे मिश्रण आणि सोबतच मी साबणीचा बॉक्स पण घेऊन आलेली आहे. मी संपूर्ण क्लिनिंग कधी कधी कोमट पाणी आणि थोडीशी आपली कपड्याची किंवा निरमा पावडर जी म्हणतात कपडे धुवायची पावडर तीही घालून करत असते. काही नाही, कुठलीही आणायची गरज नाही आहे. ह्या बेसिक गोष्टीनं व्यवस्थित वट्टा साफ होतो. फक्त ट्रिक आणि टिप फॉलो करायची असते, एवढंच आहे बघा. आणि आता छानपैकी कापडाने पहिलं सगळं जे स्वयंपाकाचं खरकटं वगैरे पडलेलं ते छान असं क्लीन करून घेतलं. तर जसं काय म्हणतात माहिती का, किचन हे घराचे हृदय असतं. तर त्याकरता मी खूप बारकाईनं किचन वाट्याकडे लक्ष देत असते. तर आता छान असं हे मिश्रण सगळीकडे टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या सॉफ्ट अशा घासणीने छान असं घासून घ्यायचं आहे. जास्त खरखरणाऱ्या घासणीने नाही घासायचं आहे. आणि कधीसुद्धा आपली जी गॅसची शेगडी किंवा गॅस स्टोव्ह असतो त्याच्यावर जास्त पाण्याचा उपयोग नाही करायचा आहे. तुम्ही बघू शकता जेवढं मिश्रण मी टाकलेलं, सोल्युशन जेवढं टाकलेलं तेवढ्याच याचा मी इकडं उपयोग करते. नाहीतर आपली जी गॅसची शेगडी असते ना ती गंजायला लागते. तर त्यानंतर पूर्ण वट्यावरही मी ते छान असं सोल्युशन घासून घेते. आणि आता हा एकदम ड्राय कापड घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्यावर जे सोल्युशन आहे ते पूर्ण शोषून घेईल. जर इथं आपण पटपट असं जास्त पाणी ओतलं तर शेगडीही गंजायला लागते, बर्नरही खराब होतात गॅसचे, प्लस सगळा राडाही होतो. तर अशा छान अशा कापडाने, ज्याने की पाणी सगळं शोषून घेता येईल, अशा कापडाने छान अशी ही शेगडी किंवा वटा असा क्लीन करायचा आहे. नंतर ना मी असंच एक दुसरं कापड घेतलं आणि ते स्वच्छ असं पाण्यामध्ये, आपल्या साध्या पाण्यामध्ये इसळलं आणि परत ते कापड इसळल्याच्या नंतर ना त्याला छान असं पिळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी जाईल. तर पाणी गेल्याच्या नंतर ह्या क्लीन कापडाने पूर्ण आपली जी गॅसची शेगडी किंवा गॅस स्टोव्ह आहे तो व्यवस्थित पुसायचा आहे. कुठेही असं साबणाचं वगैरे राहायला नको आहे. त्यानंतर गॅसची शेगडी पुसून झाल्याच्या नंतर त्याच कापडाने मी वटाही पुसून घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान चमकतोय. तर वेगळाच आनंद होतो मनाला, बरं का. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इतक्या क्लीन झालेला आहे. त्या ओट्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या हाताची सावली देखील स्पष्ट दिसायला लागलेली आहे. तर कुठलेही महागडे सोल्युशन न वापरता असल्या घरच्या आपल्या काही गोष्टींना आपण क्लीन करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी दरवेळेस करत असते, करायचीच, तुम्हीही करा नक्कीच. जो आपला मुंग्या मारायचा खडू जो असतो तो साहजिकच आहे, सगळ्या गोष्टींना पळून लावतो, पाल झुरळ वगैरे सगळ्यांना. तर आता इकडे जी पत्र्याला आम्ही ओटा चिटकवलेला आहे, जे काय जिथून मला असं वाटतं जिथून मुंग्या किंवा काही झुरळ वगैरे येतील तर तिथं मी हा असा छान खडू दरवेळेस मारून घेते. तो अगदी 15 दिवसापर्यंत तसाच टिकून राहतो.
पण समोरच्या बाजूला कधी-कधी पुसल्याही जातं. पण हे सेफ्टीसाठी खूप छान आहे. मुंग्या, झुरळ, किडे, पाली वगैरे थोड्याशा वट्यापासून दूरच राहतात. तर अशा प्रकारे तुम्हीही काळजी घ्या आणि तुम्हाला ही टिप कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीही ही गोष्ट आजपासून करायला सुरू करा. त्यानंतर बघू शकता किती क्लीन झालेलं होतं. नंतर ना मी ह्याचे सगळे जे बर्नर वगैरे होते तेही धुवून आणलेले आणि स्वच्छ असं लावून घेतलेलं आणि हा आहे माझ्या किचनमधल्या ओट्याचा फायनल लूक. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. किती चमकतोय बघा वटा. मला तर खूप आनंद होता आणि असं वाटतं की मग किती स्वयंपाक करू की किचनमध्ये येऊन आणि नंतर सगळं सामान वगैरे सगळं सेट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी आज डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे. डीप क्लिनिंग किचनची झालेली आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल. मी कुठलेही बाहेरचे लिक्विड नाही वापरलेले, जे घरात अवेलेबल आहेत त्याच्यानेच डीप क्लिनिंग केलेली आहे. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडला असेल. तर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.